आवाज येतोय ना माझा? आवाज पोचतोय ना माझा सगळ्यांना? हॅलो, आवाज सगळ्यांना पोचतोय ना माझा? ओके हो सर. ओके ओके नाउ विल स्टार्ट. बघा आपण न्यूक्लियस घेतोय आणि न्यूक्लियसचा शेवटचा पार्ट किंवा शेवटचा कॉम्पोनंट राहिला आहे. आपण न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिअर एन्व्हलप, त्याच्यानंतर न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लिओलस एवढे 3 पार्ट काल पूर्ण केले. आज आपण जेनेटिक मटेरियल बघणार आहोत न्यूक्लियस मधलं, दॅट इज कॉल्ड क्रोमॅटिन रेटिक्युलम किंवा क्रोमॅटिन थ्रेड. Now it was discovered. So now we discuss chromatin reticulum. Now chromatin reticulum was discovered by Fleming. Now आता हे क्रोमॅटिन मटेरियल जे आहे ना, आपण बघितलं सेल डिव्हिजन मध्ये 4 सेलच्या फेजेस आहेत: प्रोफेज, बेटाफेज, एनाफेज आणि टिलोफेज. टिलोफेज संपली की प्रोफेज चालू होते आणि टिलोफेज आणि प्रोफेज याच्यामध्ये इंटरफेज असते. तर ऑलवेज तुम्हाला इंटरफेज, आपण जे बघणार आहोत ते इंटरफेज मधलं स्ट्रक्चर बघणार आहोत. सो इंटरफेज मध्ये तुम्हाला हे क्रोमोझोम आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ थ्रेड लाईक स्ट्रक्चर विच इज कॉल्ड एज क्रोमॅटिन रेटिक्युलम. रेटिक्युलम याचा अर्थ थ्रेड म्हणजे जाळं, क्रोमॅटिनचं जाळं असं आपल्याला बघायला मिळतं. ज्या वेळेला सेल डिव्हिजनची प्रोसेस चालू होते त्यावेळेला हे क्रोमॅटिन रेटिक्युलम कंडेन्स होतात आणि कंडेन्स होऊन डेफिनेट स्ट्रक्चर जसं तयार होतं त्याला आपण क्रोमोझोम्स असं म्हणतो. न आपण बघताना पहिला आता क्रोमॅटिन मटेरियल बघणार आहोत, ज्याला पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन असं म्हणतात किंवा क्रोमॅटिन मटेरियल असं म्हणतात. तर आपण पहिलं क्रोमॅटिनचं स्ट्रक्चर बघणार आणि नंतर ऍक्च्युअल क्रोमोझोम बघणार. ओके, so first we discuss chromatin material. Now chromatin material discovered by Fleming. Now in a non-living cell the chromosome appear as a thread like non-dividing cell. The chromosome appear as a thread like non-dividing म्हणजे ज्या वेळेला सेलची डिव्हिजन होत नाहीये त्यावेळेला. इंटरफेज ही अशी स्टेज आहे की ज्या स्टेजला क्रोमोझोम न्यूक्लियसची डिव्हिजन होत नाही. सो जेव्हा डिव्हिजन होत नसते त्यावेळेला क्रोमोझोम appear as a thread-like network and cannot be identified individually because it's a network-like structure. This network is called as chromatin material. आणि या सगळ्या मटेरियलला म्हणजे हे दिसतंय सगळं, this material is called as chromatin reticulum or you can say chromatin material. So this network is called as chromatin material. Now आता आपण स्पेसिफिक क्रोमॅटिन मटेरियलचा विचार करणार आहोत. आपण काय केलं, यातला एक क्रोमॅटिनचा थ्रेड घेतला, एक क्रोमॅटिन थ्रेड मी बाजूला केला आणि हा क्रोमॅटिन थ्रेड मी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली बघितला. तत्पूर्वी हे जे काय क्रोमॅटिन नेटवर्क आहे हे 2 प्रकारचं क्रोमॅटिन असतं. एक क्रोमॅटिन असतं त्याला हेट्रोक्रोमॅटिन म्हणतात आणि दुसरं क्रोमॅटिन असतं त्याला युक्रोमॅटिन म्हणतात. आता हे हेट्रोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन म्हणजे नक्की काय, तर ह्या जेव्हा मटेरियलला द मटेरियल वेन स्टेन विथ फेल्गेन नावाचा एक स्टेन आहे. वेन द मटेरियल और वेन द स्टेन विथ फल्गन म्हणजे मटेरियल जे आहे, हे मटेरियल जेव्हा मी फेल्गनने जर स्टेन केलं तर स्टेन केल्यानंतर ना मला डीप कलरेशन दिसणार. म्हणजे काही ठिकाणी डार्क स्टेन दिसणार, काही डार्क पॅचेस दिसणार आणि काही ठिकाणी लाईट पॅचेस दिसणार. परत मी सांगतो, हे सगळं दिसतं हे क्रोमॅटिन रेटिक्युलम आहे. हे क्रोमॅटिन रेटिक्युलम ऍक्च्युली 2 प्रकारचं आहे किंवा क्रोमॅटिन मटेरियल जे आहे हे 2 प्रकारचं आहे. एकाला म्हणतात हेट्रोक्रोमॅटिन आणि दुसऱ्याला म्हणतात युक्रोमॅटिन. आता हेट्रोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन काय प्रकार आहे आपण पुढे बघूया. पण हेट्रोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन म्हणजे नक्की काय किंवा ते कसं आयडेंटिफाय करतात, तर हे करण्यासाठी हे जे काही मटेरियल आहे क्रोमॅटिन मटेरियल, या क्रोमॅटिन मटेरियलला ज्या वेळेला फेल्गेन स्टेन नावाचा एक स्टेन आहे, त्या स्टेनने जेव्हा आपण स्टेन करतो त्यावेळेला डीप कलरेशन दिसतं. म्हणजे तिकडे आपल्याला पॅचेस दिसतात, काही पॅचेस डार्क दिसतात, काही पॅचेस लाईट दिसतात. तर ह्याच्यावरनं आपण 2 पार्ट मध्ये क्रोमॅटिन मटेरियलला डिवाइड केलंय. एकाला म्हणतो आपण हेट्रोक्रोमॅटिन आणि दुसऱ्याला म्हणतो युक्रोमॅटिन.
आता नक्की हेट्रोक्रोमॅटिन म्हणजे काय, तर हेट्रोक्रोमॅटिन हे डार्क स्टेन होतं. मुळात ते डार्कली स्टेन आहे, कंडेन्स रिजन ऑफ क्रोमॅटिन आहे, विच इज नोन ॲज हेट्रोक्रोमॅटिन. म्हणजे जो पार्ट क्रोमॅटिन रेटिक्युलमचा, क्रोमॅटिन मटेरियलचा जो पार्ट डार्कली स्टेन होतो, तो रिजन, तो कंडेन्स रिजन म्हणजे हेट्रोक्रोमॅटिन. आणि जो क्रोमॅटिनचा पार्ट, क्रोमॅटिन मटेरियलचा पार्ट डार्कली स्टेन होत नाही, म्हणजे लाईट स्टेन होतो आणि डिफ्यूज रिजन असतो, त्या एरियाला, त्या रिजनला युक्रोमॅटिन असं म्हणतात. सो आपण क्रोमॅटिन जो आहे, क्रोमॅटिन मटेरियल जे आहे, हे सगळं दिसतंय क्रोमॅटिन मटेरियल आहे. हे क्रोमॅटिन मटेरियल दोन आहे, एक आहे हेट्रोक्रोमॅटिन, दुसरं आहे युक्रोमॅटिन. हेट्रोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन आयडेंटिफाय कसं करणार, तर हे करण्यासाठी आपण स्टेन वापरला, त्या स्टेनचं नाव आहे फेल्गेन. त्या फेल्गेन स्टेनने स्टेन केल्यानंतर क्रोमॅटिन मटेरियल मध्ये दोन पॅचेस दिसल्या. एक पॅच डार्कली स्टेन झालेला होता, म्हणजे काही पार्ट त्याचा डार्कली स्टेन झालेला होता आणि तो कंडेन्स रिजन मध्ये होता. हा कंडेन्स रिजन मध्ये असलेला डार्कली स्टेन पार्ट ला आपण म्हणतो हेट्रोक्रोमॅटिन. दुसरा जो पार्ट होता तो लाईट स्टेन होता आणि तो डिफ्यूज होता, म्हणजे तो डिफ्यूज रिजन होता. आणि त्या डिफ्यूज रिजनला, लाईट स्टेन आणि डिफ्यूज रिजनला आपण म्हणतोय युक्रोमॅटिन. आता ह्याच्यामध्ये फरक काय स्ट्रक्चरली, तर जर आपण हेट्रोक्रोमॅटिन बघितला, तर हेट्रोक्रोमॅटिन इज सपोज टू बी मेटाबॉलिकली अँड जेनेटिकली इनर्ट. त्याचं कारण का, इट कंटेन कंपॅरेटिव्हली स्मॉल अमाऊंट ऑफ डीएनए. युक्रोमॅटिन पेक्षा हेट्रोक्रोमॅटिन मध्ये डीएनए मटेरियल कमी असतं, तर आरएनए मटेरियल जास्त असतं. ऐकून घ्या मी काय म्हणतोय. हेट्रोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन मधला फरक तुम्हाला सांगतोय, किंवा कसं काय त्याच्यामध्ये चेंजेस आहेत. आपण हेट्रोक्रोमॅटिन पुढे अजून डिटेलमध्ये बघणार. हेट्रोक्रोमॅटिन जो पार्ट आहे हा बेसिकली डार्कली स्टेन असतो आणि कंडेन्स असतो. ज्या वेळेला मटेरियलला मी स्टेन करतो फेल्गेनने, तेव्हा मला दोन पॅचेस दिसतात. कशामध्ये, क्रोमॅटिन मटेरियल मध्ये. हे दोन पॅचेस आहेत, त्यातला जो डार्कली स्टेन पॅचेस आहे, जो कंडेन्स पार्ट आहे, कंडेन्स रिजन आहे, दॅट रिजन वी कॉल्ड ॲज हेट्रोक्रोमॅटिन. अँड एरिया ऑर रिजन ज्याच्यामध्ये लाईट स्टेन आहे आणि डिफ्यूज आहे, डिफ्यूज रिजन आणि लाईट स्टेन आहे, त्याला म्हणतात युक्रोमॅटिन. दुसरा अजून एक महत्वाचा फरक असा आहे, हेट्रोक्रोमॅटिन मध्ये डीएनए मटेरियल जास्त असतं, सॉरी डीएनए मटेरियल कमी असतं आणि आरएनए मटेरियल जास्त असतं. त्यामुळे हेट्रोक्रोमॅटिन हा मेटाबॉलिकली आणि जेनेटिकली इनर्ट आहे किंवा लेस ऍक्टिव्ह आहे. तर बरोबर ह्याच्या उलट युक्रोमॅटिन मध्ये कंपॅरेटिव्हली लार्ज अमाऊंट ऑफ डीएनए असतो आणि म्हणून असं असल्यामुळे जेनेटिकली युक्रोमॅटिन हा जास्त ऍक्टिव्ह आहे. आपल्या एक्स आणि वाय क्रोमोझोम मध्ये, एक्स क्रोमोझोम मध्ये युक्रोमॅटिन आहे आणि वाय क्रोमोझोम मध्ये हेट्रोक्रोमॅटिन आहे. त्यामुळे एक्स क्रोमोझोम हा जेनेटिकली ऍक्टिव्ह आहे, तर वाय क्रोमॅटिन हा जेनेटिकली लेस ऍक्टिव्ह आहे. सो हे युक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन मधला थोडासा फरक सांगितला. हेट्रोक्रोमॅटिन मध्ये सुद्धा परत दोन पार्ट येतात. मुळात हेट्रोक्रोमॅटिन जो आहे ना, हा नॉन ट्रान्सक्रिबिंग कंपाऊंड आहे, म्हणजे इथे ट्रान्सक्रिप्शन होत नाही. देयर इज अ नो ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन हेट्रोक्रोमॅटिन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, काल मी तुम्हाला असं सांगितलेलं बघा, डीएनए पासून डीएनए फॉर्म होण्याच्या प्रोसेसला डुप्लिकेशन किंवा रिप्लिकेशन म्हणतात. तर डीएनए पासून आरएनए तयार होण्याच्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. तर हा जो काही हेट्रोक्रोमॅटिन मटेरियल जे आहे, हे हेट्रोक्रोमॅटिन मटेरियल हे नॉन ट्रान्सक्रिबिंग क्रोमॅटिन आहे, किंवा आपण असं म्हणूया तिकडे ट्रान्सक्रिप्शन होत नाही. सो देयर इज अ नो ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस. अँड ऑल्सो हेट्रोक्रोमॅटिनला म्हणून आपण म्हणतो लेट किंवा लेट रिप्लिकेटिंग क्रोमॅटिन असं म्हणतात. लेट रिप्लिकेटिंग क्रोमॅटिन असं म्हणतात. तर युक्रोमॅटिन हे अर्ली ट्रान्सक्रिबिंग ऑर अर्ली रिप्लिकेटिंग मटेरियल आहे. आता हेट्रोक्रोमॅटिन आहे, आपण पुढे जाऊया, कन्फ्युजन नाही होणार तुमचं. बघा, द क्रोमॅटिन मटेरियल कंटेन डीएनए, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन अँड आरएनए. सो क्रोमॅटिन मटेरियल मध्ये काय काय असतं, मेन दोन पार्ट असतात, हे डीएनए आणि हिस्टोन, हे दोन मेन पार्ट आहेत. सो डीएनए, हिस्टोन, नॉन हिस्टोन पार्ट, हिस्टोन प्रोटीन अँड आरएनए. A single human cell has approximately 2 मीटर लॉंग थ्रेड ऑफ डीएनए. डीएनए चा थ्रेड 2 मीटर असतो आणि या 2 मीटर थ्रेड वरती अमंग्स इट्स 46 म्हणजे किती, 46 म्हणजे 23 पेयर्स क्रोमोझोम्स असतात. ओके, नाउ द मटेरियल व्हेन स्टेन विथ फल्गेन
स्टेन, हे स्टेनचं नाव आहे. अटेन डीप कलरेशन. 2 टाइप्स ऑफ क्रोमॅटिन मटेरियल हॅव बीन सीन. कलर स्टेन केल्यानंतर 2 प्रकारचं क्रोमॅटिन मटेरियल आपल्याला दिसतं, म्हणजे 2 प्रकारचे कलरेशन दिसतात. एक डार्क दिसतं, एक लाईट दिसतं. म्हणजे एक ठळक दिसतं, एक डिफ्यूज दिसतं. सो दॅट वन इज कॉल्ड हेट्रोक्रोमॅटिन and second one is called as euchromatin. Now heterochromatin, the darkly stained condensed region of chromatin. Chromatin चा हा darkly stained condensed region आहे. It is metabolically and genetically inert because it contains comparatively less amount of DNA and large amount of RNA. RNA जास्त असतो आणि DNA कमी असतो. दे आर नॉन ट्रान्सक्रिबिंग क्रोमॅटिन. लक्षात घ्या, म्हणजे यांच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होत नाही या मटेरियलमध्ये, या क्रोमॅटिनमध्ये, हेट्रोक्रोमॅटिनमध्ये. अँड ऑल्सो कॉल्ड ॲज लेट रिप्लिकेटिंग क्रोमॅटिन. याला लेट रिप्लिकेटिंग क्रोमॅटिन असं सुद्धा म्हणतात. आता ह्याचे ना 2 प्रकार येतात. हेट्रोक्रोमॅटिन मध्ये 2 पार्ट आहेत, 2 हेट्रोक्रोमॅटिनचे प्रकार आहेत. दे आर ऑफ 2 टाइप्स. वन इज कॉल्ड ॲज फॅक्युलेटेटिव्ह हेट्रोक्रोमॅटिन, फॅक्युलेटेटिव्ह हेट्रोक्रोमॅटिन. आणि दुसरा जो आहे त्याला म्हणतात कॉन्स्टिट्युटिव्ह हेट्रोक्रोमॅटिन. फॅक्युलेटेटिव्ह हेट्रोक्रोमॅटिन म्हणजे काय, तर हा ना ऍक्टिव्ह फॉर व्हेरी लेस टाइम. हा जो काय आहे हेट्रोक्रोमॅटिन, हा खूप कमी वेळासाठी ऍक्टिव्ह होतो आणि ह्याचं ऍक्टिव्ह असतो. तर दुसरा जो आहे तो ऍक्टिव्हच नाहीये. हेट्रोक्रोमॅटिन म्हणजे कोणता, कॉन्स्टिट्युटिव्ह हेट्रोक्रोमॅटिन इज नॉट ऍक्टिव्ह. हा ऍक्टिव्ह आहे पण थोड्या वेळासाठीच ऍक्टिव्ह आहे. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे त्या म्हणजे बार बॉडीज. आता बार बॉडीज हा काय प्रकार आहे, तर बेसिकली बार बॉडी मध्ये ना मेल आणि फिमेल आयडेंटिफाय करता येतो. फिमेल मध्ये बघा याचं एक्झाम्पल आहे, आपण बघूया. फॅक्युलेटेटिव्ह क्रोमॅटिन हेट्रोक्रोमॅटिन ऍक्टिव्ह फॉर व्हेरी लेस टाइम. ऍक्टिव्ह असतो तो पण खूप कमी वेळासाठी असतो. तर कॉन्स्टिट्युटिव्ह हेट्रोक्रोमॅटिन आहे हा ऍक्टिव्हच नसतो. सो नॉन ऍक्टिव्ह क्रोमॅटिन म्हणूया आपण त्याला. आता ह्याचं काय फॅक्युलेटेटिव्ह हेट्रोक्रोमॅटिन आहे, याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बार बॉडीज. आता बार बॉडीज म्हणजे काय बघा, ह्युमन बॉडीच्या 2 प्रकारच्या सेल्स आहेत. वन इज कॉल्ड सोमॅटिक सेल अँड सेकंड इज कॉल्ड एज रिप्रोडक्टिव्ह सेल्स. जर फिमेल बघितली तर फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये XX क्रोमोझोम असतो आणि मेलच्या रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये XY क्रोमोझोम असतो. आपण फिमेल बद्दल बोलतोय कारण बार बॉडी या फिमेल मध्ये मिळतात किंवा बार बॉडी आहेत म्हणून फिमेल आयडेंटिफाय होते. हे कसं, तर रिप्रोडक्टिव्ह सेल सोडून द्या, आपण फक्त सोमॅटिक सेलचा विचार करतोय आता. ऑब्विसली फिमेल डिप्लॉइड सेल आहे, फिमेल मधल्या सगळ्या सेल्स डिप्लॉइड आहेत. याचा अर्थ सोमॅटिक सेल सुद्धा डिप्लॉइड आहे आणि जर्मायनल सेल सुद्धा डिप्लॉइड आहे, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेल सुद्धा डिप्लॉइड आहे. फक्त फरक असा आहे, रिप्रोडक्टिव्ह सेल जी आहे फिमेलची तिच्यामध्ये मिओसिस होतं आणि त्यापासून हॅप्लॉइड एग तयार होतात. तर सोमॅटिक सेल जी आहे फिमेलची ज्याच्यामध्ये XX क्रोमोझोम आहे अलॉंग विथ ऑटोसोम्स, म्हणजे 44 + XX क्रोमोझोम म्हणतोय मी, म्हणजे 46 क्रोमोझोम. तर 46 क्रोमोझोम सोमॅटिक सेल मध्ये पण आहेत आणि 46 क्रोमोझोम रिप्रोडक्टिव्ह सेल मध्ये पण आहेत. फॉरगेट इट, रिप्रोडक्टिव्ह सेल सोडून द्या तुम्ही. आपण विचार करूया सोमॅटिक सेलचा. इथं सोमॅटिक सेल मी काढली आहे ज्यामध्ये 2 XX क्रोमोझोम आहे. तर फिमेल मध्ये काय होतं, सी हा हे फक्त स्ट्रिक्टली सोमॅटिक सेल मध्ये बोलतोय मी. सोमॅटिक सेल मध्ये काय होतं, हा जो काय वन ऑफ दी X क्रोमोझोम आहे, हा X क्रोमोझोमतला एक फंक्शनल असतो. फिमेल मध्ये XX क्रोमोझोम आहे, एक X क्रोमोझोम फंक्शनल असतो. तर जो दुसरा X क्रोमोझोम आहे ना, अदर X क्रोमोझोम्स चेंजेस इनटू ए डार्क स्ट्रक्चर. याचा चेंजेस इकडे दाखवला, ए डार्क स्ट्रक्चर विच आर अटॅच टू द इनर साइड ऑफ द न्यूक्लियर मेम्ब्रेन. न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आतल्या बाजूला दोन एक्स क्रोमोझोम एक जो एक्स क्रोमोझोम आहे हा एक्स क्रोमोझोम फंक्शनल असतो. तर दुसरा एक्स क्रोमोझोम आहे हा एक्स क्रोमोझोम चेंज होतो आणि त्यापासून एक डार्कली स्टेन बॉडी तयार होते, जी बॉडी न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आतल्या बाजूला म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आतल्या साईडला चिकटते. आणि या चिकटलेल्या आतल्या एक्स क्रोमोझोमच्या बॉडीला पार्टला आपण म्हणतो बार बॉडीज. सो फिमेल मध्ये तुम्ही हे फक्त सोमॅटिक सेल पुरती मर्यादित आहे, रिप्रोडक्टिव्ह सेलचा संबंध नाहीये.
फिमेल मधल्या सोमॅटिक सेल मधली जर सेल तुम्ही काढलीत आणि जर तुम्ही बघितलीत तर त्यातल्या 2 एक्स क्रोमोझोम पैकी एक एक्स क्रोमोझोम ऍक्टिव्ह आहे, म्हणजे आपण फंक्शनल म्हणूया त्याला. तर दुसरा जो एक्स क्रोमोझोम आहे ना, हा चेंज होऊन त्यापासून एक डार्कली स्टेन किंवा डार्कली स्ट्रक्चर तयार होतं, जे स्ट्रक्चर न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतल्या बाजूला अटॅच होतं किंवा चिकटतं जाऊन, आणि ह्या पार्टला म्हणतात बार बॉडी. सो हे फिमेल मध्ये आयडेंटिफाय करण्याचं एक साधन आहे की आपण बार बॉडी मिळाली म्हणजे ती फिमेल आहे. तर हे फॅक्युलेटेटिव्ह हेट्रोक्रोमॅटिनचं एक्झाम्पल आहे, दॅट इज बार बॉडी. तर हा आपण बघितला हेट्रोक्रोमॅटिनचा पार्ट. मी परत एकदा हेट्रोक्रोमॅटिन शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. क्रोमॅटिन जे मटेरियल आहे, ह्या क्रोमॅटिन मटेरियलला जर आपण स्टेन केलं, स्टेन कशाने केलं तर फेल्गेनने स्टेन केलं, तर आपल्याला 2 पार्ट बघायला मिळतात. एका पार्टला म्हणतो आपण, म्हणजे थोडक्यात क्रोमॅटिन मटेरियल हॅव बीन रेकॉग्नाइज्ड. स्टेन जे आपण वापरतो त्याचं नाव आहे फेल्गेन, आणि डीप कलरेशन बघायला मिळतात. 2 प्रकारचे क्रोमॅटिन मटेरियल बघायला मिळतात. एकाला म्हणतो आपण हेट्रोक्रोमॅटिन आणि दुसऱ्याला म्हणतो युक्रोमॅटिन. आपण जर हेट्रोक्रोमॅटिनचा विचार केला, आपण फक्त पहिले हेट्रोक्रोमॅटिन बघतोय, तर हेट्रोक्रोमॅटिन हा डार्कली स्टेन कंडेन्स रिजन आहे क्रोमॅटिनचा, बरोबर. तो मेटाबॉलिकली अँड जेनेटिकली इनर्ट आहे, किंवा आपण त्याला लेस ऍक्टिव्ह म्हणूया, कारण त्याच्यामध्ये डीएनए कमी असतं, आरएनए जास्त असतं. आता हेच जर हेट्रोक्रोमॅटिनला दुसरं नाव आपण नॉन ट्रान्सक्रिबिंग क्रोमॅटिन म्हणतो, कारण इथं ट्रान्सक्रिप्शनची ह्या पार्टमध्ये, ह्या हेट्रोक्रोमॅटिनमध्ये ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होत नाही, कारण मुळात डीएनएच नाहीये. डीएनए नाहीये, आरएनए जास्त आहे, आणि ट्रान्सक्रिप्शन कुठे होणार तर डीएनए मध्ये होतं. डीएनए पासून डीएनए तयार होतो, त्याला रिप्लिकेशन म्हणतो, आणि डीएनए पासून आरएनए तयार होण्याच्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. सो इथं मुळात डीएनएच कमी असल्यामुळे इथं ट्रान्सक्रिप्शन होतच नाही, म्हणून त्याला आपण नॉन ट्रान्सक्रिबिंग क्रोमॅटिन म्हणतो, किंवा नो ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस. याला इट इज ऑल्सो कॉल्ड एज लेट रिप्लिकेशन क्रोमॅटिन. ह्या 2 प्रकारचे हेट्रोक्रोमॅटिन आहेत. एका प्रकारला म्हणतो फॅक्युलेटेटिव्ह हेट्रोक्रोमॅटिन, अँड सेकंड वन इज कॉल्ड एज कॉन्स्टिट्युटिव्ह हेट्रोक्रोमॅटिन. कॉन्स्टिट्युटिव्ह हेट्रोक्रोमॅटिन नॉन ऍक्टिव्ह आहे, त्याचा काही संबंध नाहीये. दुसरा जो क्रोमॅटिन आहे, ज्याला फॅक्युलेटेटिव्ह हेट्रोक्रोमॅटिन म्हणतो, हा थोड्या वेळासाठीच ऍक्टिव्ह राहतो, सो ऍक्टिव्ह फॉर व्हेरी लेस टाइम. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बार बॉडीज. जे बार बॉडीज म्हणजे काय तर फिमेलच्या सोमॅटिक सेलमध्ये आणि रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये, पण बार बॉडीज हे सोमॅटिक सेलमध्ये मिळतात, रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये मिळत नाहीत. सोमॅटिक सेलमध्ये म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेल सोडून बॉडीतल्या सगळ्या ज्या सेल्स आहेत, या सेल्समध्ये XX क्रोमोझोम असतो, अलॉंग विथ ऑटोसोम, दॅट इज 44 ऑटोसोम्स. हातला XX जो काय सेक्स क्रोमोझोम आहे, या सेक्स क्रोमोझोम पैकी एक एक्स क्रोमोझोम हा फंक्शनल असतो, जेव्हा रिमेन फंक्शनल, तर दुसरा एक्स क्रोमोझोम आहे, हा अदर एक्स क्रोमोझोम चेंजेस into dark structure attached to the inner side of the nuclear membrane and called as bar body. त्याला आपण बार बॉडी असं म्हणतो. सो आपण हेट्रोक्रोमॅटिनचा पार्ट संपवला. आता येऊया आपण युक्रोमॅटिन कडे. जर युक्रोमॅटिनचा पार्ट बघितला, बघा इथं तुम्हाला हा डायग्राम दिसेल. हा जर तुम्ही बघितलं तर इथे मी एरो केलाय बघा, हा एरो केलेला पार्ट आहे, हा युक्रोमॅटिन आहे, बरोबर. आणि दुसरा जो पार्ट आहे हा हेट्रोक्रोमॅटिन. हेट्रोक्रोमॅटिन युक्रोमॅटिन हा न्यूक्लियस आहे, ह्याच्याशी काही संबंध नाहीये. हे ऍक्च्युअल स्ट्रक्चर हे मायक्रोस्कोपला घेऊन काढलेलं आहे. सो हे जे दिसतंय ते हेट्रोक्रोमॅटिन आहे. ह्याच्यापेक्षा हा लाईट आहे, हा कंडेन्स आहे, हा डिफ्यूज आहे. हेट्रोक्रोमॅटिन आपण बघतोय ते, हे जे काय बाहेरचं दिसतंय हे सगळं न्यूक्लिअर एन्व्हलप आहे, बरोबर. बाहेरचं दिसतंय ते डबल मेम्ब्रेन दिसतंय, न्यूक्लिअर एन्व्हलप आहे, कळतंय. हा आतला दिसतोय तो न्यूक्लिओलस आहे. सो हे जे काय दिसतंय, हा मी एरो केलेला पार्ट आहे, हे डार्क पॅचेस आहेत. डार्क पॅचेस आहे याचा अर्थ म्हणजे डार्कली स्टेन कंडेन्स रिजन आहे, याचा अर्थ तो हेट्रोक्रोमॅटिन आहे. आणि हे जे काय दिसतंय हे सगळे लाईट पॅचेस आहेत, म्हणजे डिफ्यूज आहेत, डिफ्यूज म्हणूया आपण त्याला, तो हे सगळा हेट्रोक्रोमॅटिन. आता हेट्रोक्रोमॅटिनची खासियत अशी आहे, आताच मी तुम्हाला सांगितलं, हेट्रोक्रोमॅटिन लाईट स्टेन आहे, डिफ्यूज रिजन आहे, आणि ह्याच्यामध्ये ना कंपॅरेटिव्हली लार्ज अमाऊंट ऑफ डीएनए, म्हणजे डीएनए जास्त असतो, आणि म्हणून हा जेनेटिकली ऍक्टिव्ह पार्ट आहे. सो युक्रोमॅटिन इज ए अर्ली ट्रान्सक्रिबिंग और अर्ली रिप्लिकेटिंग पार्ट. सो हा झाला युक्रोमॅटिनचा. सो युक्रोमॅटिन, द लाईट स्टेन अँड डिफ्यूज region of chromatin. It contains comparatively large amount of DNA. This region is genetically active part.
ओके नाव हा पण हेट्रोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन बघितलं. आता आपण काय करणार, क्रोमॅटिन जो आहे या क्रोमॅटिनचा एक थ्रेड काढणार, म्हणजे असंख्य नेटवर्क आहे त्या नेटवर्क मी एक व्यवस्थित आहे का एक थ्रेड काढला आणि ह्या थ्रेडला मी अंडर दी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बघितलं. तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये बघितल्यानंतर मला काय बघायला मिळतं, तर सिम्पली मला दोन गोष्टी बघायला मिळतात. व्यवस्थित आहे का, जशी आपल्या गळ्यामध्ये माळ असते ना, किंवा आपण जप करतो ती माळ असते बघा, त्या माळेमध्ये असं असतं मणी असतो, मणीच्या नंतर थोडासा दोरा असतो, परत मणी असतो, परत दोरा असतो, परत मणी असतो, परत दोरा असतो, असं 108 मणी आणि दोरा असतात. तसं हे हा जो काय क्रोमॅटिन थ्रेड आहे हा कशाने बनलाय, तर तो दोन गोष्टीने बनलाय. एक पार्ट आहे तो हिस्टोन आहे आणि हिस्टोनला गुंडाळून डीएनए, म्हणजे हिस्टोनचा एक पार्टला गुंडाळलेला डीएनए, गुंडाळून तो डीएनए बाहेर पडतो, बाहेर पडल्यानंतर तो दुसऱ्या हिस्टोनला परत गुंडाळायला तयार कॉईल करतो, परत तिकडनं बाहेर पडतो, तुमच्या डोळ्यासमोर फिगर आली असेल, परत तिकडनं बाहेर पडतो, परत दुसऱ्या हिस्टोनला काय कॉईल करतो, म्हणजे एक मणी म्हणजे हिस्टोन, मण्याच्या आत गेलेला जो दोरा आहे बरोबर ना, तो दोरा बाहेर पडला की मधला जो पार्ट आहे त्या मधल्या ज्या पार्टला म्हणतो आपण दुसरा डीएनए, तिकडनं डीएनए परत पुढे शिरणार, परत मण्यामध्ये शिरणार, बरोबर. मणी म्हणजे हिस्टोन आणि दोरा म्हणजे डीएनए असं लक्षात ठेवा. मण्याला कॉईल केलेला डीएनएचा पार्ट कॉईल करून एकीकडनं कॉईल करतो, बाहेर पडतो, बरोबर. बाहेर पडल्यानंतर दुसरी मण्यामध्ये शिरतो म्हणजे दुसऱ्या हिस्टोन मध्ये शिरतो, परत तिकडनं बाहेर पडतो डीएनए, परत तिसऱ्या मण्यामध्ये शिरतो किंवा तिसऱ्या हिस्टोन मध्ये शिरतो, परत तिकडनं बाहेर पडतो, म्हणजे थोडक्यात मणीसारखा बेडेड स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. मग आपण असं म्हणू शकतो की अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ क्रोमॅटिन थ्रेड इज सीन ॲज अ फ्लेक्झिबल जॉइंट अँड बेडेड चेन शोईंग ए नंबर ऑफ रिपीटिंग युनिट्स. नंबर ऑफ रिपीटिंग युनिट्स म्हणजे काय, तर समजण्यासाठी सांगतो, मणी आणि त्याच्या बाजूला असलेला दोरा, परत तो दोरा बाहेर पडतो, परत दुसऱ्या मण्यामध्ये शिरतो. सो मणी आणि दोरा असं एक युनिट, या एका युनिटला म्हणतात न्यूक्लियोसोम, अशा एका युनिटला म्हणतात न्यूक्लियोसोम. सो एक न्यूक्लियोसोम, परत त्याच्या खाली थोडासा दोरा, परत तो दोरा मण्यामध्ये शिरला, दुसरा न्यूक्लियोसोम, परत रिकामा दोरा, परत मण्यामध्ये शिरला, तिसरा न्यूक्लियोसोम, असे असंख्य न्यूक्लियोसोम्स म्हणजे रिपीटिंग युनिट ऑफ न्यूक्लियोसोम असं मिळून जे तयार होतं त्या स्ट्रक्चरला म्हणतात क्रोमॅटिन थ्रेड. सो एक क्रोमॅटिन थ्रेड जर बघितला तर एक क्रोमॅटिन थ्रेड, or you can say under the electron microscope, or you can say under ultra structure of chromatin thread, is a flexible jointed and beaded chain showing number of repeating units, number of repeated units called न्यूक्लियोसोम. म्हणजे एका युनिटला न्यूक्लियोसोम असं म्हणतात. मी डायग्राम वरती आपल्याला कळेल बघा. बघा, the ultra structure of chromatin thread seen as a flexible jointed and beaded chain showing a number of repeated unit called nucleosome. Each nucleosome consists of a spiral of DNA wrapped, म्हणजे एका डीएनए एक न्यूक्लियोसोम कशाने बनलाय, तर हिस्टोन आणि त्याच्या बाजूला कॉइल झालेला डीएनए, ज्याला आपण रॅप म्हणूया किंवा कॉइल्ड म्हणूया, रॅप अराउंड हिस्टोन मॉलिक्यूल. हिस्टोन मॉलिक्यूल त्याच्या बाजूला कॉइल झालेला डीएनए, परत तो कॉइलिंग झालेलं डीएनए एकाकडनं डीएनए बाहेर पडणार, बाहेर पडून दुसऱ्या हिस्टोनला कॉइल करणार, परत तिकडनं बाहेर पडणार, परत तिसऱ्या हिस्टोनला बाहेर पडणार. सो एक हिस्टोन आणि कॉइल केलेला डीएनए अशा एका युनिटला म्हणतात न्यूक्लियोसोम. असे रिपीटेड असतात म्हणून त्याला न्यूक्लियोसोम्स असं म्हणतो. बघा बघा हे तुम्हाला दिसेल, आता लक्षात घ्या. बघा हे जे दिसतंय हा एक युनिट, हा जो दिसतोय हे कॉइल केलेला पार्ट आहे, बरोबर ना, हा डीएनए. म्हणजे आपण इकडनं सुरुवात करूया. बघा इकडनं असं कॉइलिंग केलं, बरोबर. हा जो गोल दिसतोय हा एक हिस्टोन मॉलिक्यूल आहे. हिस्टोन मॉलिक्यूलला हे कॉइल केलेला पार्ट आहे, हा डीएनए आहे. इकडनं डीएनए बाहेर पडला, बाहेर पडून परत त्याने काय केलं, दुसऱ्या हिस्टोनला म्हणजे दुसऱ्या काय म्हणतो त्याला आपण प्रोटीनच्या मॉलिक्यूल हिस्टोनला कॉइल केला, बरोबर. परत तिकडनं बाहेर पडला,
परत तिसऱ्या हिस्टोनला त्याने कॉईल केलं, परत तिकडनं बाहेर पडला, परत चौथ्या हिस्टोनला त्याने बाइंड केलं. सो एक जे युनिट आहे ज्याच्यामध्ये हिस्टोन आणि डीएनए अशा एक युनिटला म्हणतात न्यूक्लियोसोम. असे असंख्य रिपीटेड न्यूक्लियोसोमचे युनिट्स मिळून क्रोमॅटिन रेटिक्युलम किंवा क्रोमॅटिन थ्रेड्स तयार होतात. So single chromatin thread or each chromatin thread made up of number of repeating units called nucleosome. आता मी काय करणार आहे, आता मी बघा लक्षात घ्या, इकडचा पार्ट आणि इकडचा पार्ट कट करणार आहे. म्हणजे मी काय बघणार माहितीये का, हा हिस्टोन बघणार, हिस्टोनला रॅप केलेला डीएनए बघणार आणि डीएनए रॅप करून एका साईडला आणि दुसऱ्या साईडला डीएनए बाहेर पडलाय. जो अनरॅप रिजन आहे म्हणजे जो अनकॉइल रिजन आहे, हा अनकॉइल पार्ट आहे डीएनएचा. दिस इज द अनकॉइल पार्ट ऑफ डीएनए. दिस इज अनकॉइल पार्ट ऑफ डीएनए. याला लिंक करतो म्हणून त्याला लिंकर डीएनए म्हणतात. तर मी काय करणार, इकडनं तोडतो आणि इकडनं तोडतो आणि एवढा पार्ट मी हायलाइट करतो आता. बरोबर. मग मला काय नक्की हिस्टोन मध्ये असतं, हिस्टोन काय प्रकार आहे, त्याच्यात काय काय असतं हे आपण बघणार आहोत. सगळ्यांना मला वाटतं कळलं असेल इथपर्यंत मी काय म्हणतो तो. एनी कन्फ्युजन, काय कन्फ्युजन असेल तर आताच सांगा, मग मी पुढे जातो. इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना कळला का? नाही नाही बाळा, हिस्टोनला ऐका, हिस्टोनला होल नाहीये. मी तुम्हाला कळावं म्हणून मणीचं उदाहरण दिलं. हिस्टोनला असं लक्षात ठेवा, आपला चेंडू असतो ना खेळायचा, क्रिकेटचा बॉल असतो ना, त्या बॉलला मी दोरा गुंडाळला. बरोबर. एक दोरीचे दोन टोक आहेत. एक टोक मी हातात घेतलं आणि मी गुंडाळलं, एक दोन फेरे मारले मी त्याला. दोन फेरे मारून परत तो दोरा मी बाहेर काढला. बाहेर काढल्यानंतर मला काय मिळणार, दोन दोरीचे टोक मी दोन हाताने पकडलेत आणि मध्ये दोरीने गुंडाळलेला बॉल आहे. हा एक दोरीने गुंडाळलेला जो बॉल आहे, ज्याच्यामध्ये दोरी आणि बॉल असं एकत्र असलेला पार्ट म्हणजे न्यूक्लियोसोम. आय होप तुम्हाला कळलं असेल. अजून कळलं असेल परत सांगा, मी अजून काही सोप्या भाषेत सांगतो. सगळ्यांना क्लिअर झालंय का? सगळ्यांना क्लिअर झालंय का? तर आता आपण पुढे जाऊया. ओके. मी परत सांगतो, हा पार्ट फार महत्वाचा आहे, पुढच्या वर्षी तुम्हाला लागणार आहे. सो एव्हरीथिंग इज क्लिअर. आता मी काय करतोय लक्षात घ्या. आता मी तुम्हाला जसं उदाहरण दिलं, काय केलं, ज्या डीएनए ने, ज्या दोरीने बॉल गुंडाळलेला नाहीये, बरोबर ना, ती दोन टोकं जी आहेत दोरीची, त्याला आपण लिंकर दोरी असं म्हणतो. म्हणजे आता डीएनएच्या भाषेत सांगायचं झालं, ज्या डीएनए ने हिस्टोनला गुंडाळलं नाहीये, ती दोन टोकं म्हणजे हा पार्ट दुसऱ्या हिस्टोन मध्ये घुसायच्या अगोदर तो अनकॉइल्ड होतो. हा अनकॉइल्ड पार्ट आहे, कॉइल्ड नसलेला पार्ट आहे डीएनएचा, आणि जो दोन हिस्टोनला जोडतो. बरोबर ना. इकडनं निघाला, त्याने गुंडाळलं, इथे त्याने कॉइल केलं, कॉइल करून तो बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर तो दुसऱ्या हिस्टोन मध्ये घुसला. मधला जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये त्याने कॉइलिंग केलं नाहीये, अशा डीएनएच्या पार्टला लिंकर डीएनए म्हणतात. आणि कॉइलिंग केलेला जो पार्ट आहे, ज्याने हिस्टोनला गुंडाळलंय, दोन फेरे मारतो, तो किती फेरे मारतो ते पण आपण बघूया. ते जे फेरे मारतो ना, फेरे घेतो, तो फेरा प्लस प्रोटीनचा पार्ट म्हणजे हिस्टोनचा पार्ट, असं एक युनिट, याला न्यूक्लियोसोम म्हणतात. हे एक न्यूक्लियोसोम झालं, असा दुसरा न्यूक्लियोसोम, असा तिसरा न्यूक्लियोसोम, असे असंख्य न्यूक्लियोसोम्स तयार होतात. कळतंय. आणि म्हणून डीएनएचे थ्रेड कशाने बनले आहेत, तर रिपीटिंग युनिट्सने बनले आहेत. त्या प्रत्येक रिपीटेड युनिट्सला म्हणतात न्यूक्लियोसोम. आता मी काय करतो माहितीये का, आता एक न्यूक्लियोसोम मी मोठा करतो. आता हा पार्ट मी मोठा करतोय, म्हणजे मी इकडपासून इथपर्यंत याला इकडनं कट करतो असा. बरोबर. आणि मी आता एवढा पार्ट तुम्हाला एनलार्ज करून दाखवतो, नक्की काय आहे तो, त्याच्यात नक्की काय आहे. कळते. म्हणजे दोन टोकं तुम्हाला मिळणार, दोन लिंकर डीएनएची टोकं मिळणार आणि मधला फक्त हा गुंडाळलेला पार्ट मिळणार. आता आपण तो डिटेल मध्ये जाऊया. बघा, आता जर मी हे थ्रेड बघितलं, म्हणजे न्यूक्लियोसोमचं स्ट्रक्चर बघतोय आता मी, बघा इथं तुम्हाला क्लिअर कट कळेल. हे क्रोमोझोम्स आहेत, म्हणजे क्रोमॅटिड्स आहेत. हे इकडे आले असे दिसतात. इकडे कॉइलिंग होत 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 हे आता सेपरेट झालेत. बघा, हे मी सगळे एकत्र वेगळे केलेत. कळते. आणि मग इकडनं हा डीएनएचा पार्ट झाला, म्हणजे हा डीएनएचा पार्ट झाला आणि हा हिस्टोनचा पार्ट झाला. सो एक न्यूक्लियोसोम हा दोन पार्टने बनलाय. अ सिंगल न्यूक्लियोसोम मेड अप ऑफ टू पार्ट. वन इज histone part, that is protein part, and second one is DNA part. So this is your DNA part. हा DNA झाला आणि DNA ने रॅप केलेला म्हणजे गुंडाळलेला पार्ट तो म्हणजे हिस्टोन पार्ट झाला, जो प्रोटीन आहे. सो यू कॅन से
each chromatin fiber made up of, or each nucleosome made up of two parts. ए हिस्टोन प्रोटीन ज्याला ऑक्टोमर म्हणतात, का ते मी तुम्हाला सांगतो, अँड डीएनए. म्हणजे हा झाला तुमचा डीएनए, हा झाला तुमचा प्रोटीन पार्ट. प्रोटीन पार्ट ह्याला ऑक्टोमर असं म्हणतात. सो दिस इज ऑक्टोमर विच इज कॉल्ड हिस्टोन पार्ट. हिस्टोन म्हणजे आठने बनलेला असतो, म्हणजे त्याला ऑक्टोमर म्हणतात. ते आपण पुढे बघूया. आणि हा पार्ट आहे तो डीएनए. लक्षात घ्या, डीएनए हिस्टोनला गुंडाळलेला असतो. सो एक न्यूक्लियोसोम म्हणजे काय, ए सिंगल न्यूक्लियोसोम मेड अप ऑफ a protein part called histone and DNA. ना आपण पुढे जाऊया. आता बघा हे तुम्हाला कट केलेला पार्ट सांगितला. बघा हे एक दोरी कट केली, इकडे दुसरी दोरी कट केली. हे दिसतात ते सगळे आत हिस्टोन आहेत. ओके, आपण पहिले डिस्क्रिप्शन बघूया काय आहे. ते हिस्टोन प्रोटीन्स आर रिच इन, हे लक्षात घ्या. जे काही हिस्टोन प्रोटीन्स आहेत ह्याच्या प्रोटीन मध्ये दोन प्रकारचे एन्झाइम्स असतात, सॉरी दोन प्रकारचे अमिनो ऍसिड असतात. सो हिस्टोन प्रोटीन are rich in lysine and arginine amino acid. हे दोन प्रकारचे अमिनो ऍसिड असतात. कोणकोणते? लायसिन, अंडरलाईन करून घ्या, हे लक्षात ठेवा. लायसिन अँड अर्जिनिन अमिनो ऍसिड असतात. नाउ हे जे काही हिस्टोन प्रोटीन आहेत, हे हिस्टोन प्रोटीन हे पॉझिटिव्हली चार्ज असतात. तर डीएनए हा निगेटिव्हली चार्ज आहे. तर हिस्टोन हा पॉझिटिव्हली चार्ज आहे. आता हिस्टोन मॉलिक्युल्स आहे किंवा हिस्टोन जो आहे तो कशाने बनलाय? इट इज मेड अप ऑफ 4 हिस्टोन प्रोटीन. हा जो काय पार्ट आहे, प्रोटीनचा पार्ट आहे, हा 8 हिस्टोन प्रोटीनने बनलाय. बघा, हिस्टोन प्रोटीन आर पॉझिटिव्हली चार्ज वाईल डीएनए इज निगेटिव्हली चार्ज. म्हणजे हा सगळा आज जे गोळे 1 2 3 4 गोळे दिसत आहेत तुम्हाला, हे सगळे काय आहेत? प्रोटीनचे पार्ट आहेत, म्हणजे हिस्टोन आहेत जे पॉझिटिव्हली चार्ज आहेत. तर डीएनए जो असतो, म्हणजे हा पार्ट बाहेर पडलेले सगळे डीएनए, लिंकर डीएनए किंवा गुंडाळला डीएनए, हा सगळा निगेटिव्हली चार्ज आहे. आता देर आर 4 हिस्टोन प्रोटीन, 4 प्रकारचे हिस्टोन प्रोटीन आहेत. टोटल 8 असतात, पण 4 टाइप्स आहेत. कोणकोणते? वन इज H2A, सेकंड वन इज H2B, थर्ड वन इज H3 अँड फोर्थ वन इज H4. इच प्रत्येकाचे 2 असतात. सो H2A इंटू 2, H2B इंटू 2 म्हणजे H2A चे 2 प्रोटीन, H2B चे 2, H3 चे 2 आणि H4 चे 2, मिळून टोटल 8 झाले. आणि म्हणून याला ऑक्टोमर असं म्हणतात. OCTAMER, ऑक्टोमर्स. याला ऑक्टोमर्स म्हणतात. हे तुम्हाला 4 दिसतात. इथे मागे ह्याचा एक मागे असतो, याचा एक मागे असतो, याच्या मागे एक असतो आणि इथे एक असतो. म्हणून हे ह्याचे 2, याचे 2, याचे 2 आणि याचे 2. याचा काही संबंध नाही, हे आपण नंतर बघूया. जे ब्ल्यू दिसत आहेत ते HB2 2 असतात, HB2A 2 असतात, HB2B 2 असतात, H4 2 असतात, H3 2 असतात. म्हणजे टोटल किती आले? 8 झाले. सो देर आर 4 हिस्टोन